गोळ्या खाल्लो की आता 15 दिवस दातांच्या हे बघ हे हाय म्हणा ग. ही विद्या, ही सविता, ही निवेदिता. निवेदिता हाय. ही अंजना, ही मिलन. मैत्रीत नसे कसली रीत, मैत्री म्हणजे निखळ प्रीती. मैत्रीत दाटतो एकच भाव, मैत्री म्हणजे एकमेकांच्या काळजातला अचूक ठाव. मैत्रीत असे फक्त प्रेमांची शिंपण, खरं तर मैत्री म्हणजे दोन जीवांची नाजूक गुंफण. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांचे आपल्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ आहे 19 मेचा रविवारचा व्हिडिओ आहे. तर ह्या आहेत सर्व माझ्या 10वीच्या मैत्रिणी आणि आम्ही यावर्षी गेट टुगेदर करण्याचा प्लॅन केला होता, पण सर्व मुलींचे नंबर नाही भेटले, त्यामुळे हा प्लॅन आमचा फ्लॉप झाला. आणि या दोघीजणी मुंबईच्या आहेत. त्या त्यांचा मुंबईला परत जाण्याचा दिवस जवळ आल्यामुळे त्यांनी आपण जेवढ्या आहेत तेवढ्या आपण भेटूया असं प्लॅन केले. त्यामुळे आम्ही इथं 6 जणी इथं भेटलो, कारण बऱ्याच जणी सुट्टीवर आल्या नाहीत, लांब लांब आहेत, त्यामुळे येऊ शकल्या नाहीत. आणि जेवढं आम्ही आता 6 जणी जमला तेवढाच आम्ही आमचं गेट टुगेदर करूया म्हणून आम्ही फिरायला जाऊया म्हणून प्लॅन केला. आणि प्रथम आम्ही इथं पाटणे फाट्याला आलो होते. हा मित्राचा मॉल आहे आमच्या, अमर ओळकर म्हणून तुर्केवाडीचा, त्याचा हा मॉल आहे. ARV मॉल म्हणून आहे. आणि या मॉलमध्ये सर्व प्रकारचं साहित्य तुम्हाला एका छताखाली मिळू शकतं बघा. आणि जे आजूबाजूचे चंदगड तालुक्यातील लोक आहेत त्यांना बेळगावपेक्षा पाटणे फाट्याला जाऊन घेणं सोयीस्कर होतं. आणि सर्व प्रकारचे साहित्य एका छताखाली, आणि ते पण रिजनेबल प्राईजमध्ये भेटते. आणि खूप छान साहित्य आहे इथं. तुम्हाला जे कोण हा व्हिडिओ चंदगड तालुक्यामध्ये बघत आहे त्यांनी नक्की जाऊन इथं या मॉलला एकदा भेट द्या. खूप छान आहेत, कपडे पण खूप रिजनेबल आहेत इथं. हे 700ला हे ड्रेस पूर्ण सेट हा ड्रेस आहे आणि कॉटनचा आहे. खूप छान होतं. तसे सर्व प्रकारचे कपडे पण आहेत इथं. गिफ्ट सेंटर पण आहे आणि किराणा माल, लहान मुलांना कपडे, जे मॉलमध्ये आपल्याला मोठा बेळगावमध्ये वगैरे डीमार्ट सारखं पूर्ण साहित्य इथं आहे. हां, ते आणि आपली व्हरायटीच नसते तिथं, तेच असतात. आपण छान आहे. दिल्ली उसला काय होणार आहे. होय, एक टॉपिक गप्पा गोष्टी करत हा आम्ही पूर्ण मॉल फिरून बघितला. खूप मस्त आणि छान व्हरायटी पण आहे तिथं. आणि छान वाटलं मॉल फिरल्यानंतर. आणि मॉल फिरता गप्पा मारत खूप वर्षानंतर आम्ही एकत्र भेटलो. खूप दिवसानंतर हा योग आमचा भेटायचा जुळून आला. इतके वर्ष आम्ही या क्षणापासून लांब राहिलो, कारण भेटल्यानंतर खूप म्हणजे
खरंच खूप मस्त वाटलं आणि पहिल्याच्या आठवणी, पहिल्याच्या शाळेतले दिवस आठवले आणि गप्पा गोष्टी करत आम्ही असं पूर्ण मॉल फिरला. मॉलमध्ये फिरून झाल्यानंतर, मित्राला भेटून झाल्यानंतर आम्ही आता हलकर्णीला जायला निघालो आणि इथं आम्ही मित्रांनी दिलेला आईस्क्रीम खायलो. त्याच्यानंतर आम्ही इथं आता हलकर्णीला जायला निघालो. तर हे अजिंक्य तारा गार्डन हलकर्णीमध्ये हॉटेल आहे, तिथं आम्ही आलो. बेळगावला करायचा प्लॅन होता, पण या चौघींना लांब पडलं असतं त्याने आम्हाला पण हे बैलगाडीपासून फोटो काढा म्हणजे कायम बेळगावमध्ये गार्डनमध्ये इकडं तिकडं फिरून माहिती होतंच आणि एक दिवस आपण पण आपल्या गावाकडच्या वातावरणात एन्जॉय करूया म्हणून आम्ही पण हलकर्णीला जायचा प्लॅन केला आणि इथं या हॉटेलमध्ये आम्ही आलो. पनीर चिल्ली ते का नाही पनीर आहे अगं ते पनीर आहे आणि त्याच्यामध्ये का नाही मिरची आहेत आणि लसूण आहे आणि ढबू मिरची आहे. खाऊन बघ पहिला, आवडेल तुला. तेच ना, नेहमी मेसेज टाकतात. पाऊस आला का त्यांच्या विहिरीला पाणी आलं नव्हतं मी बरं झालं. कारण पाऊस आटलेला आणि विकत पाणी घ्यावं लागत होतं. आम्हाला काय वाटलं माहिती आहे, हे काय पार्टीची महिला मंडळामध्ये कशी डॉक्टर आहे किती नंबर हॉटेलमधून परत आम्ही इकडं मॉलला परत आलो. हॉटेलमधला व्हिडिओ काही जास्त मी केला नाही. गप्पा गोष्टीमध्ये वेळ कसा गेला तोच समजला नाही आणि खूप छान वाटलं आणि मस्त वाटलं. आणि परत जाताना केवढ्या लवकर आपण जायलोय असं वाटलं.